कोणाला ठीक आहे. आता DA काय पहा, DA काय म्हटलं आहे आणि एक तर तो मॅनेजर पाहिजे, मार्केट 2 डब्बे पाहिजे, बेसिकचा 40%. तर सोपा आहे. जर इफ अँड या डब्यात काय पाहिजे, असं तुम्हाला मॅनेजर पाहिजे होतं. आता या डब्यात काय पाहिजे, आपल्याला मार्केटिंगचंच पाहिजे. झाला ब्रॅकेट. मग जे तुम्हाला आन्सर पाहिजे ते डायरेक्ट सांगा. याचा 40.4 म्हणजे 40%. आता जर तो मॅनेजर आहे, जर तो मार्केटिंगचा तर ते नाही तर फॉल्स. आता फॉल्स. आणि मी मॅनेजर लिहिलं तर, मी मार्केटिंग लिहिलं तर 5 4 20. 50 याचा बेसिक आहे, बरोबर. इथे 40%, बरोबर. दरवेळेस नाही बनवलं, एकच आहे, पूर्ण कॉपी करा, एकच लॉजिक. कंट्रोल-C कंट्रोल-V. मॅनेजर हटून काय करू, ऑफिसर. आणि ऑफिसर हटून इथे काय की लास्टमध्ये 50%. मग अजून कॉपी पेस्ट. एक्झिक्युटिव्हला किती, 10%. बरोबर की नाही. एक्झिक्युटिव्हला किती घेऊ मी, 10%. सर याच्या 2000 फिक्स आहे. आता मला सांगा, ऑफिसर आहे, ऑफिसरला 50% भेटले पाहिजे, बेसिकल आहे. बरोबर. 38 50, बरोबर. जर एक्झिक्युटिव्ह आहे तर 10%. जर तो भलता डिपार्टमेंटचा आहे तर 2000 तर भेटणारच नाही. आता कंट्रोल-D करून घ्या, झाले आपले. आता HR काय होतं सर, 2 ऑप्शनली होते याच्यात, ऑर अलाउड. 2-3 राहिले तर ऑर लावता, एक काला सोडून बाकींना टू तर नोट लावता. प्रिंट करायचं तर इथं लागते. इफ सपोर्टिंग राहणारच, एंड ऑर नॉट. इफच्या बिहाफवरच काम होणार, प्रिंट होणार, बरोबर की नाही. युनियन लीडर झाला आपला इफ, बरोबर की नाही. इथे आता मॅनेजरही पाहिजे, मार्केटिंगही पाहिजे, किंवा IT, म्हणजे 2 डब्बे एंड लागतात कंपल्सरी. आणि मार्केटिंग किंवा IT यावरही लागते. आणि आता तुम्हाला बेसिक आणि DA ऑलरेडी आलेला आहे, त्याचा मिळून द्यायचा 40%. काय द्यायचं आहे, त्याचा मिळून 40%. आता कसं करणार सर आपण, बरोबर की नाही. आता तुम्ही दिमाग लावा, की एंड अजून सोबत टाकून द्यायला जे तुमचा लॉजिक आहे, रिवर्स चालला. ऑर म्हणजे मला जर मार्केटिंग आणि किंवा IT आहे, बरोबर झाला माझा कंडिशन सर. ऑरला बंद करून द्या. आता काय चालू आहे वाईटमध्ये, अर्पिता काय चालू आहे, मी तर तिलाच विचारून जाईल. ठीक आहे, एंड चालू आहे सर, बरोबर की नाही. एंडमध्ये काय आहे सर, हे मॅनेजर पाहिजे आपल्याला. ठीक, हे झालं एंड. आता काय चालू आहे सर, इफ थोडा दिमाग लावून सांगायचा बा, आपल्याला बेसिक मॅथ्स सांगायचं. हे बेसिक आणि हे DA मिळून जे राहणार त्याचा 40 द्यायचं. कारण की जे 2 पार्ट आहे ते तुम्हाला आन्सरसाठी पाहिजे. जे बेसिक आणि DA मिळून, हेच होती ना कंडिशन आपली. आता मला तुम्ही सांगा, समजा मार्केटिंगचं आहे, मॅनेजरही आहे, जी दोघांना मिळून भेटणार त्याचा आला पाहिजे. 5 आणि 2 7, 7 4 28. बरोबर की नाही. 7 4 28 आहे ना, लिहिलं नाही. पर्पल, बरोबर की नाही. IT ला जे राहणार मॅनेजरला तेवढं त्याचं दोघांचा मिळून देऊन द्यायचा. IT घेऊन द्या. हे काहीतरी 42,000 खाली येऊन झालं स्टेटस बार, वाईटमध्ये दिसतं. 42चा 40% किती होते, काल चेक केलं होतं वाटतं आपण, बरोबर. आता दरवेळेस नाही बनवणार काय, ते सेल आहे मग ॲडमिन वाटते. मार्केटिंग तर कॉमन आहे, 50 आणि 10, त्याच्या विपरीत 3,000, बरोबर. इथे काय करायचं सर, इथे आपण जाऊ, हे काढू, पूर्ण कॉपी करून घेऊ. कंट्रोल-C कॉमा करून कंट्रोल काय करू, मार्केटिंग सेल. आणि इथे सर इथे घेऊन गेला मॅनेजर हटून ऑफिसर. तिथे 50, अजून कंट्रोल-V.
इथे मार्केटिंग किंवा ॲडमिन, तिसराला ॲडमिन आहे आपलं, आणि एक्झिक्युटिव्ह. पहिला बनला ना तर बाकीचं लॉजिक इझी वाटतं, बाकीचं मग 10, त्याच्या विपरीत 3000 फॉल्स पाड. तिघं नाही जमले तर फॉल्स देऊन देतो. आता ऑफिसर लिहिला मी, ऑफिसर अदरचा आहे, अदरला आपण प्रायोरिटी नाही देऊन राहिलो. अदरमध्ये कोण आहे तर मार्केटिंग किंवा आपल्याला सेलच पाहिजे. नाही आहे तो सेल, मग याला 3000 भेटणार. सेल लिहिला तर किंवा मार्केट म्हणता आहे सर, मग हे दोघांचा मिळून 50%, तर हे येऊन राहिला 57,000 खाली दिसतं. 57,000 तर अर्धा दिसून त्याला 28.5, 56चा अर्धा 28. एक्झिक्युटिव्ह घेतला तर ती बरोबर घेते बा, दोघांचा मिळून 10%, 27,500. त्याच्या विपरीत 3000. म्हणजे कंडिशन वाईज आपण बरोबर बनवून राहतो. जे बसला ठीक, जे नाही बसला 3000. समजलं सर. आता तुम्ही स्पेशल अलाउन्स घेणार, ठीक आहे. तर स्पेशल अलाउन्स पहा. आता हे घ्यायसाठी पहिले थोडा दिमाग लावा लागतो, कारण की डेटवर कंडिशन घेऊन झालं. पहा, याचं पहिले मी नॉर्मल एक्झाम्पल घेतो. सॅलरी आहे आणि ते त्यांची डेट ऑफ जॉईनिंग आहे, नॉर्मल पहिले एक्झाम्पल, मग आपण घेऊ कंडिशन. सर सॅलरी काय काही देऊन द्या, रँड मीटिंग किती देऊ, 10,000 ते 50,000. कंट्रोल डी करू, असे पगार आहे त्यांना. कंट्रोल शिफ्ट डॉलर, कॉपी करून व्हॅल्यू, आणि इथे डेट ऑफ जॉईनिंग हे टाका, रँड बिटवीन डबल इन्व्हर्टेड 1/4 काही टाका, 17 ते 31 मार्च कधी घेऊ, 31/12, 31 मार्च, जानेवारी काही घेऊ. कंट्रोल डी, कंट्रोल शिफ्ट हॅश येते तुम्हाला झटपट डेटमध्ये, कॉपी करून व्हॅल्यू. व्हॅल्यू गेला तर एक वेळा समजत नाही कोणाला काय कहाणी. दोघं राईटमध्ये गेले पाहिजे. नंबर आहे अल्टेज ओडब्ल्यू, शिकला ना बेसिक्स. डेटी राईट गेला पाहिजे, ठीक आहे. दोघं राईट चालू. आता काय कंडिशन काय आहे, कंडिशन आहे ज्यांची जॉईनिंग 1/4/2019 पेक्षा जास्त आहे किंवा 21 पेक्षा जास्त आहे, त्यांना 10% सॅलरी वाढून भेटणार. आता मला सांगा, सर्वांची सॅलरी लेफ्टमध्ये लिहिलेली आहे, सर्वांची जॉईनिंग आहे. आता जेही सर्व लोक आपल्या क्षमताच्या अनुसार कमवून राहिले, जेही लोक कमवतात ते त्यांची कमाई सर्व मिळून महिन्याची 100%. सर्व लोक आपल्या आपल्या क्षमताच्या अनुसार कमवते 100%. आता तुम्ही जे पगार आहे त्यांचा हे सर्व 100% आहे. आता तुम्ही म्हणले बाई यांची जॉईनिंग जर 1/4/21 पेक्षा वरची आहे, काय करणार मग 10% वाढून देणार, म्हणजे 110%. त्यांची पगार आहे 100 म्हणून राहिले ना तुम्ही, पर्सेंटेज मग 10% वाढले पाहिजे ना. मग हे 2 गडी 3 गडी बसते आपल्या कंडिशनमध्ये, आहे ना. बरोबर, हे बसते सर, हे नाही बसत सर, हे बसते सर. फॉर्मॅट कॉपी करतो, हे बसते सर. मग हेच बसते. आता आधी कोणीच नाही बसत. लास्ट डेट ऑलमोस्ट टाइम नाही बसणार, बरोबर की. यांची पगार वाढली पाहिजे ना 10%. आन्सर बाकींची जी एक्झिस्टिंग आहे ते तर भेटणार असतं त्यांना. एक्झिस्टिंग सॅलरी तर लागू ना, तेच फॉल्स पाड आहे ना. जर करायचं काय आपल्या न्यू सॅलरी काढायची. बरोबर. आता कसं बनवू फॉर्म्युला मी, आपल्याला एकच डब्बा चेक करायचा, कोणता डेट, इथं त्यांचा आन्सरच आहे. बरोबर की. कसं करू, इक्वल्स टू इफ हे आहे डेट. जर हे डेट वरती काय लिहिलेलं आहे आपण, तेजस कंडिशन ब्लू मध्ये 1/4 जास्त. जर तो डब्बा ग्रेटर दॅन आहे 1/4/21, आता लिहिणार. आता डेट लिहिणारच ना मी त्याला. हा जर लिहायला डेट डबल इन्व्हर्टेड मध्ये लिहितो का आपण? हो सर, रँड बिटवीन मध्ये डबल इन्व्हर्टेड लिहितो. डेट त्याला डबल इन्व्हर्टेड मध्ये समजतो. नंबर सर, आता डेट लिहूनच राहिलो मी. त्याच्या पहिले एक फॉर्म्युला टाईप करून देतो एक्सेलमध्ये, डेट व्हॅल्यू.
म्हणजे डेट कसं लिहायचं कधी एक्सेलमध्ये सांगण्यासाठी लॉजिकलमध्ये डेट व्हॅल्यू डेट डबल इन्व्हर्टेडमध्येच 1/4/21 म्हणजे लेस दॅन ग्रेटर दॅन आणि इक्वल्स टू काही आमची कंडिशन राहिली ते पहिले देऊन द्यायचं. बट डेट लिहूनच राहिलो त्याच्या पहिले डेट व्हॅल्यू लिहून तुमचं झालं ते डेट व्हॅल्यूचं ब्रॅकेट बनलं. मग आता इथनी सांगा ना काय पाहिजे तुम्हाला. तर मला पाहिजे हे जे पगार आहे त्याचा बा 110% भेटला पाहिजे. बरं नाही समजा ते जॉईनिंगमध्ये नाही बसत तर जे एक्झिस्टिंग आहे ते तर भेटलंच पाहिजे. एक्झिस्टिंग पगार तर भेटणार ना त्याला. आता तुम्ही 110 सांगा एकदम आपला देशी दिमागी सांगू शकतात. देशी दिमाग कसं राहते सर याचा 10% वाढला पाहिजे आणि मग प्लस हे डब्बा ॲड केला पाहिजे त्याच्यात. एकच गोष्ट आहे बरोबर की कसंही सांगा त्याला बसला पाहिजे फक्त बरोबर. आणि नाही बसला तर मग जेवढा आहे तेवढा तर भेटणारच बा. कळला ठीक आहे सर. आता किती भेटते याची पगार वाढला का जर वाढला ना राऊंड अप लिहा वाटलं असतं तुम्हाला लवकर जाऊन 1.5 लाख लिहिला तर मला लवकर जाऊन 15,000 वाढले. जर याची जॉईनिंग 1-4 लाख झाली तर मस्त चांगला वाढणार. त्याची जॉईनिंग 1 दिवस पहिले झालं म्हणून नशीब खराब झालं नाही भेटणार झालं 1.5 लाखच भेटणार. बरोबर डेट घेऊन राहिला तो. आता जे बसणार ठीक जे नाही बसणार तर एक्झिस्टिंग भेटणार कंट्रोल डी. हे तिघं बसते सॅलरीमध्ये चांगल्याने बघा. हे तिघं बसून राहिला वाढली सॅलरी. हे नाही बसत हे नाही बसत हे बसले हे दोघं हे नाही बसत हे बसलं बरोबर काढल्या मग त्याने. हे जर हिरवे हिरवे काय हिरवे हिरवे म्हणजे ते इंडिकेट करते एरर आहे. कारण की डेटवर डायरेक्ट एक्सेल रीड नाही करत. आपण लॉजिकलमध्ये इथली करून दिला आपलं काम बरोबर प्रिंट करून दिला. जर आता कसं ते हिरवे थोडी दाखवणार आपण चांगलं थोडी वाटून राहिलं अन बा ते घेऊन त्याला एररला इग्नोर करून द्या. तुमचं काम काढून झालं ना बरोबर तो इग्नोर एरर सिलेक्ट करायचं इग्नोर. आता बरोबर आहे $. तर येते तुम्हाला कंट्रोल शिफ्ट $. पद्धतशीर वाटते. जे बसला ठीक ते नाही बसला गेलं. म्हणजे एक्सेलमध्ये डेट रिलेटेड काही कंडिशन राहिली तर डेट व्हॅल्यू लागणार नाही तर रीडच नाही करणार तो. समजला का सर समजते ना बरोबर. काही लेट देणं आहे ग्रेटर देणं आहे इक्वल्स टू आहे. याच्यात मला बा कंडिशन आहे जे लोक स्पेसिफिक 12 ऑगस्टला जॉईन झाले त्यांना 20% पगार वाढवायचा बरोबर. तर आता मी काय करू अजून कंडिशन देऊ. आता स्पेसिफिक इक्वल्स टू आहे ना. आता हे फॉल्स पार्ट मी काढून देतो बरोबर. ते लास्टमध्ये देऊ आपण कारण की अजून तुम्ही देऊन राहिले ना कंडिशन अजून आला अजून एक जेवढी कंडिशनचा एक तर लागते अजून डेट अजून डेट व्हॅल्यू बरोबर. अजून एक घेतला मी समजा बरोबर की नाही. आणि आता तेच बाजूचा डबा काय U26 हो ते तर आपण बाजूचाच घेऊ. आता काय इक्वल्स टू 12 कसलाच आता इक्वल आता मग डेट लिखणी वाले मग डेट व्हॅल्यू लिहून घ्या. म्हणजे डेट लिहायचा पद्धत आहे डेट व्हॅल्यूच्या मदत लिहायचं. लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू ते पहिले तुम्ही देऊन दिली आहे. डेट व्हॅल्यू लिहिला मी डबल इन्व्हर्टेडमध्ये का 12 ऑगस्ट 2018 झाला डेट व्हॅल्यू पण. आता काय पाहिजे सर याला 20% पगार वाढत पाहिजे. काय मग ते T26चा डायरेक्ट 120% करून देऊ. एकच गोष्ट आहे ना. म्हणजे सर दोघंच नाही आहे दोघं नाही आहे तर मग जे एक्झिस्टिंग आहे ते तर भेटणार ना भाऊ. T26 किती आहे ते बाजूचं T26 आहे झाला. मग आता पहा हे जे 12 ऑगस्टवाला खिलाडी आहे 20% वाढावं 20% पगार वाढवताना समजा मी 60,000 रुपये पगार देतो 72,000 भेटला पाहिजे. मग पहा आता मी ड्रॅग करतो फॉर्म्युल्याला कंट्रोल डी त्याचा 72 झाला. बाकी सगळं 10% वाढलेले आहे. जे नाही बसत ते तर सेम पगार आहे. असं तर किती कंडिशन देऊ शकतो आपण. समजलं की नाही. पूर्ण खेळ आहे कंडिशनवर. बोलून काय राहिले ते काय पाहिजे कसं लावायचं काय दिमाग लावायचं. ते तर तुम्हाला देणार ना ते डेट
तुम्हाला डेटा देणार ते टाईप वर्किंगमध्ये, त्या डेटामध्ये ते तुम्हाला म्हणणार या डेटच्या पहिल्याची जॉईनिंगची कॅल्क्युलेशन्स काढून द्या, या डेटच्या नंतरचे, या डेटला स्पेसिफिक यांना एवढं एवढं द्यायचं आहे. शोधायचं नाही, आपण कोणी शोधला हे शोधू त्याला ते तर पण आपण मेन्शन फॉर्म्युलामध्ये करून राहिलो. जसं मी असं मर्जीने सांगितलं 12 ऑगस्ट, बाकी ते वर जे राहणार ते त्यांची कंडिशन ते देणार ना आपल्याला. त्यांनी जे दिली आहे डेट ते तिथं मेन्शन केलं तर रो आणि कॉलम तिथं मेन्शन करायचं वर आणि डायरेक्ट असं करणं. तुम्हाला फक्त ते डेट जे सांगणार असं डेट्स मधून बा हे डेटचे काढून द्या वरची लेस देन ग्रेटर किंवा हे इक्वल किंवा हे सोडून मग घ्यावं लागणार. हे सोडून म्हटलं तर मग नट लावून द्यायचं. हेच पाहिजे म्हणजे इक्वल्स टू लावायचा, लेस देन पाहिजे तर लेस देन लावायचा, ग्रेटर देन म्हटलं की हेच चार म्हणणार ना, अजून काय म्हणणार. कळलं काय? आन्सरसाठी इतकं लागणारच. समजलं का? अगर आता थोडा थोडा तर समजून द्यायला, याला घ्यायचं याला काढून द्यायचं. ठीक आहे. मग आता आपला कसं आहे सर? आपला आता आहे ना, मग आपला 2 आहे ना. 2 म्हणजे दोन कंडिशन आता त्याच्यात एकच होती. आता आपण स्पेशल अलाउन्स काढू आपलं, बरोबर की नाही? ते आपल्याला स्पेशल अलाउन्स काढून पाहिजे. 2 आहे म्हणजे एंड लागते डेट व्हॅल्यू. आता तो म्हणला बा पोस्ट जे आहे मॅनेजर पाहिजे, त्यांची डेट ऑफ जॉईनिंग 1/4/19 पेक्षा पहिलेची राहिली पाहिजे, त्याला 2,500 रुपये फिक्स स्पेशल अलाउन्स भेटेल. आणि जर तो ऑफिसर आहे आणि जॉईनिंग 1/4/19 पेक्षा जास्त आहे नंतरची डेटची, तर 5,000 रुपये. बाकींना 0 आहे बा, स्पेशल आहे ना ते, स्पेशल सर्वांना थोडं देणार. बाकींना काय देणार, अदरला 0. म्हणजे हे 2 डबे तुम्हाला, हे 2 डबे चेक करायचे. हे 2 डबे चेक करायचे म्हणजे एंट लागतेच, प्रिंट करायचं आहे. इथला डेटवर आहे, डेट व्हॅल्यू लागते. हे फक्त मॅनेजरसाठी लेस देन, ऑफिसरसाठी आता बनवा बा काय इथं बनवू आपण हेडर रो, जे दिमाग लावतो आपण हेडर रो. इफ एंड बरोबर. आता पहिले घेऊन घ्या, पहिले मला मॅनेजर तर पाहिजेच, बरोबर. मग सर इथे डेट ऑफ जॉईनिंग हे राहिली पाहिजे, ग्रेटर देन आहे की लेस देन. सर पहिले लेस देन आहे मॅनेजरसाठी, लेस देन इक्वल टू जरा देणं. आता डेट लिहिणारच आहे बघा, मग त्याच्या पहिले डेट व्हॅल्यू, डेटची स्पेलिंग बरोबर होती ना, डेट व्हॅल्यू डबल इन्व्हर्टेडमध्येच डेट जे लिहितो काय 1/4/19 झाला डेट व्हॅल्यू, झाला एंड. बरोबर ना. मग आन्सर देणार ना, खाली 2,500 आहे, खाली जाऊन लॉक करा किंवा हाताने लिहून घ्या. आता 2,000 हाताने लिहू शकतो, तर खाली जाऊन लॉक करू शकतो, जे आवडते तुम्हाला. ठीक आहे. आता खालचा सेल काय आहे सर तसं बघून घ्या बरं. 2,500 खालचा आहे F38, बरोबर. ठीक आहे. तर आता मी मॅनेजर लिहितो सर. इथे जॉईनिंग पहिल्याची पाहिजे ना, आता फॉल्स आहे, पहिल्याची लिहा ना. मग टाकला मी आता समजा 25/2/2017 जमला. मग 19च्या पहिल्याची आहे, 2,500 आहे ना. 1/4ला लागला तो तरी भेटते, जमते का नाही. 19 सर 2/4ला नाही भेटणार, फॉल्स होणार. 1/4च्या पहिल्याची 2019ची पहिल्याची कोणती झाली समजलं की नाही. मला बरोबर घेऊन राहिला तो, मॅनेजरही घेऊन राहिला, मॅनेजरही बिचकून दिला तुम्ही, मग फॉल्स होऊन जाणार तो. ठीक आहे. आता दरवेळेस नाही बनवणार. मग हे तुम्ही F38 लिहू शकता, आन्सर सेम राहणार. हाताने लिहा किंवा F38 लॉक करून द्या, F4 2 वेळा, आन्सर सेम राहणार. 2,500 F38 लिहिला ना मी ते. मग काही नाही. जर आता दरवेळेस थोडे बनवणार. हे घ्या कॉपी, Ctrl+C, कॉमा करून Ctrl+V, मॅनेजर टून ऑफिसर.
काय करू मग लेस देन हटून ग्रेटर द्या 38 हटून 39 खालीच लिहिलं असतं त्याच्या विपरीत 0 नाही राहिला बाबा तर 0 त्या नक्षी आता म्हणजे ऑफिसर आहे 1-4ला भेटते 1-4ला बाजूला पहिल्याचा राहिला मग नाही भेटणार भाऊला 0 भेटणार समजला बस आता ट्राय करून घ्या कंट्रोल डी जे बसला ठीक नाही बसलेलं 0-0 एखादा मॅनेजरलाही तर द्या सर काही मॅनेजर आहे तर भेटते बॉडी ऑफिसर आहे आपलं ठीक आहे हे घेऊन आपल्या एरर काढून घ्यायचं हे तर 1 मिनटं लागते ना आपले आन्सर बरोबर येऊन राहिले डेटाच्या अनुसार तुमचा टोटल तर तसंच निघून जाते कसं सर अल्ट इक्वल्स टू शिकलो आपण झाला कलर देऊन शिकला ना अल्ट इक्वल्स टू सर हे सिलेक्ट करायचं अल्ट इक्वल्स टू सर हे कलर तर चांगला आहे हे म्हणजे मोठा बोल्ड आहे हे फॉर्मॅट इथे लावून घ्या शिकलो ना अल्ट कंट्रोल व्ही फॉर्मॅट सर आता टॅक्स कसं टॅक्सला एखाद कंडिशन संपून जाते प्रोजेक्ट लास्ट आहे बरोबर आता टॅक्स काय आहे सर टॅक्स आहे ते म्हणून राहिले जर तो समजा आता 2 निघून जाते ही पेंट सोपं देते जर तो मॅनेजर आहे आणि त्याची कमाई 40,000पेक्षा जास्त आहे त्याला टॅक्स लागणार 10% पण त्याच्यात पहिले 40,000 माफ आहे ना माफ म्हणजे टॅक्सच्या भाषेत एक्झाम्प्ट म्हणतो सूट बरोबर जसं मी समजा मॅनेजर आहे कंपनीचा मला 60,000 पगार आहे म्हणजे पहिले 40,000 0 वरचे किती कमवले 20चा 10% 2,000 रुपये मला 60,000वर टॅक्स लागणार पहिले 40 माफात आहे ना इलेक्ट्रिसिटी सारखा 200 युनिट आहे तर पहिले 100 युनिटवर 1 रुपया होता पुढचे 100ला तुम्ही 2 रुपये सांगितले याच्या आधी मी पुढचे 40,000च्या नंतर त्याला आपण 10% लावू पहिले 40 माफ करून देऊ एकच राहतं ना लॉजिक काय जर समजा ऑफिसर आहे तर त्याची कमाई 25,000पेक्षा जास्त राहिली पाहिजे टॅक्स 15% पहिले 25,000 माफ जर एक्झिक्युटिव्ह आहे तर एक्झिक्युटिव्हला फिक्स टॅक्स आहे 500 रुपये घेणार आपण त्याच्याकडून काही त्याची कमाई नाही चेक करणं 500 रुपये देऊन देऊ किती कमाई बरोबर आणि बाकी क्लर्ककडून काही टॅक्स त्याची बिचाराची कमाई नाही एवढी बरोबर क्लर्ककडून 0 बरोबर समजलं आता बा आपण याच्यानुसार सर 2 डबे आले एंड लागते 40, 25, 10, 15 आणि 500 कसं करू सर झटपट काढावा सर आता कसं इक्वल्स टू इफ एंड या डब्यात कोण पाहिजे या डब्यात आपल्याला मॅनेजर पाहिजे या डब्यात याची कमाई 40,000पेक्षा जास्त कमावला पाहिजे त्याने झाली जर माहिती ब्रॅकेट पण एंडचं आता काय पाहिजे इथनी बेसिक मॅथ्स लावू आपण इथे जे कमवणार त्याच्यातून पहिले 40,000 माफ जसं इलेक्ट्रिसिटीमध्ये बाकीचा बाई तुम्ही 10% करून घ्या सरळच आहे ना झाला आता तो मॅनेजर आहे समजा मार्केटिंगवाल्याला लय पगार आहे खूप दिला मार्केटिंगला आपण त्याची कमाई मिळाली 1,05,000 पहिले 40 गेले 60,500 10% 6,050 1 नंबर काम सरळच आहे ना हो सर मग समजा आपण इथे सेम टू सेम काय करायचं ब्रॅकेट काढा हे कॉपी करून घ्या कंट्रोल C कॉमा करून कंट्रोल V काय करू सर मॅनेजर हटू ऑफिसर टाकू आणि इथे आता 40 हटून 25 बरोबर मायनस काय 25 इथे काय 15 झालं इफ आता एंडचं कामच नाही तुम्ही म्हणाले एक्झिक्युटिव्ह आहे डायरेक्ट 500 रुपये घेऊन घ्या एकच डब्बा चेक करायचा तर इथली होऊन जाते काय आहे सर H7 हो सर एक्झिक्युटिव्ह म्हणून फ्लॅट 500 घेणार सर बाकी क्लर्क 0 हां कंट्रोल D जी ज्यांची क्षमताच्या अनुसार कमवतात याचा पगार पण ऑफिसर आहे मॅनेजर
ऑफिसरला बघायला, या ऑफिसर किती आहे बघा, टॅक्स किती लागला, तर सर जे कमवून राहिलं हे किती आहे, 90 याच्यातून 25,016 काही टॅक्स. आता याच्यावर किती लागला पाहिजे, 15% किती आहे, बरोबर आहे. मग परफेक्ट घेते तो. जाणार एक्झिक्युटिव्हला तर काही नाही, जर 500 रुपये किती कमव बिचारा, 500 रुपये. आणि जर आता नेट नेट म्हणजे आपल्या हातात हातात किती येते, हे तर लय सोपा काम आहे. दिस मायनस दिस इन हँड, एवढा पगार भेटणार का हा टॅक्स काढून, झाला झटपट. समजलं की नाही, म्हणजे आपली शीट झटपट. तर नेट म्हणजे इन हँड, हातात किती भेटते. तुम्ही कुठे जॉब करणार तर टॅक्स काढून भेटणार ना. प्रोफेशनल टॅक्स कटते 200 रुपये महिना, बरोबर. पी एफ कटते 12%, एन पी एफचे पैसे कटते 10%, बरोबर की नाही. ॲडिशनल कॉन्ट्रीब्युशन ते कटते, बरोबर. ESIC आहे समजा, पगार 21,000पेक्षा कमी आहे ते कटते. काटून पिटून जे इन हँड येते ते राहते आपला नेट. हे जे राहते ग्रॉस, याला CTC म्हणते टॅक्सच्या अकाउंटच्या मार्केटच्या. CTC म्हणजे कॉस्ट टू कंपनी, ग्रॉस सॅलरी. जर कधी कोणी तुमचे MBAचे फ्रेंड असणार सिनियर्स, ते आपला पॅकेज सांगणार, अरे यार मला 7.2 आहे, 3.8 आहे, 9.6 आहे, 11.5 आहे. मग त्याला आपल्याला विचारायला लागते हातात किती येते तुझे. तिथं तू CTC सांगून राहिला, ग्रॉस टॅक्सेस किती कटते त्याच्यात. मग हातात जे म्हणते ते पकडायचं पगार, कारण की जे बाकीचे कटले ते रिटायरमेंट बेनिफिट आहे. कळलं की नाही. तर हे झालं आपलं झटपट. आणि हे इथे असंही काढून घ्या झटपट, असं ऑल्ट इक्वल्स टू, हे येते तुम्हाला ऑल्ट इक्वल्स टू ऑटोसम. झटपट आपली शीट तयार झाली. दिसणाऱ्याला वाटणार आहे बाय भारी भारी काय काय बनवले, आहे काहीच नाही. समजलं का. आता तुम्हाला प्रॅक्टिस करायला म्हणजे यूट्यूबवर टाकला आहे आपण, बरोबर की. काही पहिला आपला चांगला टॉपिक झाला, असं लेवल वाढवणार आता आपण. स्टॅटिस्टिकल्स, फायनान्शियल्स, लॉजिकल्सचा. आता वी लुकअप, एच लुकअप, एक्स लुकअप, फिल्टर, वी स्टॅक, डॅशबोर्ड, पिवट, ॲनालिसिस. लास्टमध्ये भेटते तुम्हाला चॅट GPT, AI टूल, पण काय दिसून नाही. पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे, बरोबर की नाही. हे पहिला टॉपिक कामाचा चालू झाला आता, बरोबर की नाही. सेव्ह करा सर, बंद करा.